नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की अमुक दिवशी केस धुवू नका, नाहीतर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी येतील. तर काही जण म्हणतात की विशिष्ट दिवशी केस धुतल्यानं पतीला धनलाभ होतो आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते. पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? खरंच असा काही शास्त्रांमध्ये उल्लेख आहे का? आणि आठवड्यातील कोणता दिवस केस धुण्यासाठी शुभ मानला जातो? तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊयात की कोणत्याही व्यक्तीचं श्रीमंत होणं किंवा गरीब असणं हे फक्त केस धुण्यावरती अवलंबून नसतं. मेहनत, योग्य निर्णय, प्रामाणिकपणा आणि योग्य आर्थिक नियोजन यालाच सर्वात जास्त महत्त्व आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि काही पारंपरिक श्रद्धांमध्ये आठवड्यातील काही दिवस विशिष्ट कामांसाठी शुभ किंवा अशुभ मानले गेलेत. तर आता सगळ्यात पहिला वार ते म्हणजे सोमवार. तर सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस मानला जातो. अनेक महिला सोमवारी व्रत करतात. काही ठिकाणी या दिवशी केस न धुण्याची परंपरा आहे, तर काही ठिकाणी कोणतीही अडचण मानली जात नाही. आता दुसरा वार मंगळवार. मंगळवार हा हनुमानजी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित दिवस आहे. अनेक घरांमध्ये मंगळवारी केस धुणं टाळलं जातं. यामागे धार्मिक श्रद्धा आहेत, मात्र याला वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. आता पुढचा वार आहे बुधवार. बुधवार हा व्यापार, बुद्धिमत्ता आणि आर्थिक व्यवहारांसाठी शुभ दिवस मानला जातो. अनेक पारंपरिक समजुतीनुसार या दिवशी केस धुणं शुभ मानलं जातं. काही लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाहते. आता पुढचा वार आहे गुरुवार. गुरुवार हा भगवान विष्णू आणि बृहस्पतींचा दिवस मानला जातो. अनेक विवाहित महिला या दिवशी केस धुणं टाळतात. अशी श्रद्धा आहे की त्यामुळे तुमच्या घरातील सुख समृद्धी टिकून राहते. परंतु हे धार्मिक विश्वास आहेत, याचा प्रत्यक्ष आर्थिक यशाशी संबंध झालेला नाही. पुढचा वार आहे शुक्रवार. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. काही परंपरांमध्ये शुक्रवार हा सौंदर्य, स्वच्छता आणि शुभ कार्यासाठी चांगला दिवस मानला जातो. त्यामुळे अनेक महिला या दिवशी केस धुतात आणि देवीची पूजा करतात. आता पुढचा वार आहे शनिवार. शनिवारी काही लोक केस धुतात, तर काही जण टाळतात. याबाबत वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. आता सगळ्यात शेवटचा वार आहे रविवार. रविवार हा विश्रांतीचा दिवस असल्यानं अनेक लोक या दिवशी केस धुतात. धार्मिक दृष्टिकोनातून यावरती फारसं बंधन नाही आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी केस धुतल्यानं तुमचा नवरा श्रीमंत होतो, अशी एक लोकप्रिय लोकश्रद्धा अनेक भागांमध्ये सांगितली जाते. मात्र याबाबत कोणताही ठोस धार्मिक किंवा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. आपल्या शास्त्रांमध्ये स्वच्छता, सात्विक जीवन, नियमित पूजा, दानधर्म, कष्ट आणि प्रामाणिकपणा यांना खरं महत्त्व दिलं जातं. जर घरामध्ये प्रेम, विश्वास, मेहनत आणि योग्य आर्थिक नियोजन असेल तरच खरी समृद्धी येते. आणि म्हणून अशा पारंपरिक श्रद्धांकडे श्रद्धा म्हणून पहा, परंतु त्यांनाच अंतिम सत्य समजू नका. तुमच्या घरामध्ये कोणत्या दिवशी केस धुणं हे शुभ मानलं जातं, तर तुमच्या आजी किंवा आई काय सांगतात? तुमचं मत आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.